नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आपल्या आयुष्यात हीलिंग करणं का गरजेचं आहे, याच्यामध्ये काय काय चेंजेस येत असतात. हीलिंग या दोन प्रकारच्या असतात, मानसिक आणि शारीरिक, म्हणजेच मेंटली आणि फिजिकली हीलिंग म्हणजे आपल्या शरीरात जे काही पेन आहे किंवा आपलं एखादा पार्ट खूप दुखत असेल किंवा आपल्याला एखादा काही आजार असेल, त्याला बरं करण्यासाठी आपण मेडिसिनद्वारे किंवा मेडिटेशनद्वारे आपल्या मनाची हीलिंग करत असतो. अफर्मेशन्समधून आपलं मन हील केलं जात असतं. जेव्हा आपलं मन हे खूप पॅनिक होत असतं, निगेटिव्ह होत असतं, कधी खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आपण खूप घाबरतो किंवा आपलं धडधड होत असतं, मनात भीती वाटत असते, आपण खूप पॅनिक होत असतो, कधी पॅनिक अटॅकसुद्धा येतात. त्या कंडिशनमध्ये सांगण्यात येतं की आपण स्वतःची हीलिंग केली पाहिजे, सेल्फ हीलिंग केली पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, हे आपल्याला सांगण्यात येतं. तर चला वेळ वाया न घालवता तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 3 दिवसाचं हीलिंग सेशन. यात तुम्हाला 3 दिवस वेगळे टास्क दिले जातील. जसं की रोज आपल्याला पाणी आणि अन्न हे खूप गरजेचं असतं, त्याचप्रमाणे सेल्फ हीलिंगसुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्यासाठी ते खूप गरजेचं आहे. आजच्या युगात तरी सेल्फ हीलिंग केल्याने तुमच्यातली जी निगेटिव्हिटी ती आपोआप बाहेर निघायला सुरुवात होईल आणि तुम्ही ज्या बाहेर तुमच्या आजूबाजूचे निगेटिव्ह लोक आहेत, निगेटिव्ह सिच्युएशन आहे, त्याच्यापासून तुम्ही आपोआप लांब जाल आणि स्वतःला पॉझिटिव्ह फील कराल. सेल्फ हीलिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःची काळजी घेणं. सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करा. तुम्ही जसे आहात तसे ॲक्सेप्ट करा आणि स्वतःला ब्लेम करणं हे बंद करा की मला हे जमत नाही किंवा मला हे माझ्यासोबतच असं का घडतं, मला हे का नाही मिळालं. सगळ्यात पहिले हे तुम्ही बंद करा. स्वतःला निगेटिव्ह बोलल्याने आपल्याला तेच व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत पोचत असतात. त्यामुळे आपण जे निगेटिव्ह बोलत असतो आणि आपल्या आयुष्यात सेम तसंच घडत असतं. तर आता तुम्हाला टास्क काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सकाळी उठल्यावर आपण जेव्हा आपले डोळे उघडतो तेव्हा आणि रात्री झोपताना आता झोपण्यावरच आलेलो आहोत. आता आपले डोळे पूर्णपणे असे बंद होतील आणि आपण आता गाढ झोपू. त्यावेळेत नीट लक्ष देऊन ऐका परत सकाळी उठल्या म्हणजे डोळा उघडतो आपण तेव्हा आणि रात्री अगदी झोपण्यापूर्वी 20 मिनटं तरी तुम्ही मोबाईलचा वापर करणार नाही आहात सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी. फोनला 20 मिनटं हात नाही लावायचा म्हटल्यावर ह्या 20 मिनटात तुम्ही करणार काय आहात, तर ग्रॅटिट्यूड चॅन्टिंग म्हणजेच थँक्यू. आपण जसं एखाद्या देवाचं नाव घेतो त्या पद्धतीने आपण थँक्यू आपण जसं म्हणतो आपण ओम नमः शिवाय, त्याच पद्धतीने आपल्याला थँक्यूचं चॅन्टिंग करायचं आहे. काहीही कारण नसताना फक्त आपण थँक्यू बोलत जायचं आहे 20 मिनटं. अशा पद्धती की थँक्यू युनिवर्स किंवा तुम्ही तुमच्या कुठल्याही देवाचं नाव घेऊ शकता, तुम्हाला ज्या देवावर जास्त विश्वास असेल. जसं की थँक्यू गणपती बाप्पा असंही तुम्ही म्हणू शकता. बऱ्याचदा काहीही कारण नसताना जर आपण आभार मानले देवाचे, युनिवर्सचे, तर आपल्या आयुष्यात आपोआप मिरॅकल्स व्हायला सुरुवात होते आणि आपलं मन जे आहे ते थँक्यू म्हटल्याने हाय फ्रिक्वेन्सीमध्ये पॉझिटिव्ह होत असतं आणि आपल्यातली जी निगेटिव्हिटी असते ती हळूहळू निघून जात असते. आणि दुसरा टास्क असा आहे तुमच्यासाठी की त्या हीलिंग सेशनमध्ये तुम्ही शक्यतो होईल तेवढं सोशल मीडियापासून लांब राहा. कारण बऱ्याच वेळा आपण काय करतो, काही कारण नसताना किंवा रिकामा टाईमपास म्हणून कंटिन्यू रील्स स्क्रोल करत असतो. यूट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, आपण कंटिन्यू स्क्रोलिंग आपली चालूच असते. ते करणं पहिले बंद करा, कारण त्याच्यामुळे आपण खूपच जास्त निगेटिव्ह गोष्टी आपण आपल्याजवळ जमा करत असतो. आणि तिसरा टास्क असा आहे की तुम्हाला दिवसभरात 3 वेळा सकाळ, दुपार आणि रात्र झोपण्याच्या पहिले, म्हणजे तुम्ही जे थँक्यूचे चॅन्टिंग कराल त्याच्या पहिले, तुमच्या डोक्यातले जे पण काही विचार आहेत ते फक्त 1 मिनिटासाठी पॉज करा आणि बघा आणि विचारा स्वतःला की मी काय विचार करतोय, मी काय फील करते, चांगलं की वाईट. जर चांगलं फील करते तर का करते, त्याचं कारण काय, आणि जर वाईट फील करत असेल तर का करते, त्याचं देखील कारण काय आहे.
या सगळ्या गोष्टी एकदम बारकाईने बघितल्या पाहिजे, जसं की आपण एखादी सिरियल बघत असतो मन लावून त्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार, तुमचे थॉट्स चेक करत राहा. तर तुमचा सगळ्यात पहिला टास्क काय होता? 20 मिनटं तुम्ही मोबाईल बघणार नाही आहात सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या 20 मिनटात तुम्हाला थँक्यूची चॅटिंग करायची आहे. दुसरा टास्क काय होता की तुम्ही दिवसभर सोशल मीडियापासून लांब राहणार आहात. सोशल मीडियामधून निगेटिव्ह इन्फॉर्मेशन गोळा करणं हे तुम्ही बंद करणार आहात. आणि तिसरा महत्त्वाचा टास्क म्हणजे तुम्ही दिवसभरात 3 वेळा 1-1 सेकंदाचा तुमचे विचार तुम्ही पॉज करून स्वतःला विचारणार आहात की तुम्ही नेमकं काय विचार करतो. तुमचे थॉट्स कसे येत आहे हे तुम्ही बघणार आहात. हे 3 दिवसाचं सेशन तुम्ही नक्कीच करून बघा. इथे तुम्हाला कुठलाही पैसा वगैरे काही देण्याची गरज नाही आहे, फ्रीमध्ये आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर चला भेटूया बाय नेक्स्ट डेच्या सेशन व्हिडिओमध्ये. थँक्यू.